नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मंत्रिमंडळाने 2025 न्यायालय भरतीसाठी अगदी चांगला आलेख दिलेला आहे आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी आलेली आहे. तर मित्रांनो, या भरतीमध्ये कुठली पदे आहेत? क्लास ए ते क्लास डी म्हणजे गट अ, ब, क आणि ड या 4 पोस्ट पदासाठी मित्रांनो याच्यामध्ये भरती आहे. आणि ही भरती तुमचं मुंबई खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ असेल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल आणि पुणे खंडपीठ या 4 वेगवेगळ्या खंडपीठासाठी ही भरती काढलेली आहे. आणि याच्यामध्ये टोटल जागा आहेत 2228 म्हणजे जागेचा स्कोप खूप मोठा आहे. त्या जागा कोणत्या आहेत, पद कुठले आहेत, किती वॅकन्सी आहेत आणि त्याची शिक्षण, पगार सर्व काही पाहणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप जाणून घ्या. चला मित्रांनो, तर 2228 जागा आहेत. गट म्हणजे क्लास ए साठी 92 जागा आहेत, टोटल 92 जागा आहेत. गट ब साठी आहेत 267. गट अ पेक्षा गट ब ला जास्त आहेत मित्रांनो. गट क ला 1258 म्हणजे सगळ्यात जास्त गट क साठी जागा आहेत. अ आणि ब पेक्षाही जास्त गट क ला आहेत. गट ड ला आहेत 611 म्हणजे बऱ्यापैकी डिवायडेशन करून आपल्याला गट अ ते गट ड साठी अशा 2228 जागा दिलेल्या आहेत. आता त्या जागा कुठल्या असणार म्हणजे त्याचे पद कुठले असणार म्हणजे गट अ ते गट ड असे वेगवेगळे पद आहेत. तर जाणून घेऊया. मास्टर व सहाय्यक, प्रोथो नोटरी, ओके, असोसिएट, प्रोटोकॉल ऑफिसर्स म्हणजे गट अ ते गट ड याचे सर्वत्र एक साथ तुम्हाला पदांची नावे सांगते जेणेकरून तुम्हाला एक साथ लक्षामध्ये राहील. असिस्टंट रजिस्टर, मुख्य ग्रंथपाल, डेप्युटी चीफ ट्रान्सलेटर, कक्ष अधिकारी, कोड कीपर, हार्डवेअर इंजिनियर, उपग्रंथपाल, सीनियर चीफ ट्रान्सलेटर, हायर लघुलेखक, क्लर्क, जमादार, हवालदार, लायब्ररी अटेंडंट, माळी, नाईक, ज्युनियर बाइंडर, मोटार मेकॅनिक, पहारेकरी, एवढे सारे पद आहेत. म्हणजे अजून आपले त्याच्यामध्ये बरेच पद आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण जे की तुमच्या आवडीचे, सोयीस्कर आणि काम चांगलं असणारे गट अ ते गट ड चे असे पद मी केलेले. तर स्टेप बाय स्टेप सर्व पदांची मी लिस्ट तुम्हाला अपडेट करतो. याच्यामध्ये एवढे पद आहेत. ओके, तर आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे, ही जाहिरात कधी येणार, याचे शैक्षणिक पात्रता काय आणि विशेष म्हणजे याच्यासाठी पगार किती मिळणार आहे. तर सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून या भरतीचा अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ त्यांना करिअर सेट करण्यास थोडाफार मदत करेल. तर शिक्षण मित्रांनो, गट अ ते गट ड साठी तुम्हाला 10वी पास, 12वी पास, डिप्लोमा ते ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं लागणार आहे एवढं शिक्षण. म्हणजे गट ड च्या असल्यामुळे 10वी पासून 12वी पर्यंत चालतं, कारण गट ड च्या जागा त्याला शिक्षण कमी लागतं. गट ब, क आणि ड यासाठी मित्रांनो गट अ LLB डिग्री म्हणजे ज्या गट साठी त्याला LLB डिग्री लागते म्हणजे LLB ची डिग्री जर तुमच्याकडे असेल तर अतिशय बेटर आणि सोयीस्कर तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटी बेस्ट आहे मित्रांनो. ओके, म्हणजे 10वी पासून कुठलीही डिग्री असू द्या तुम्हाला फॉर्म अप्लाय करता येणार आहे, फॉर्म भरता येणार आहे. पण आता सगळ्यात महत्वाचा, आता फक्त मंत्रिमंडळाने या पदांना म्हणजे 2228 पदांना मंजुरी दिली आहे. प्रश्न असा पडतो की याची जाहिरात नेमकं कधी येणार. पण जे माहिती मिळाली आहे संकेतस्थळावरून एक अंदाजे तुमची डिसेंबर एंडिंग ते जानेवारी पर्यंत तुमची या भरतीची जाहिरात 101% म्हणजे 101% तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जोरदार तयारीला लागायचा, अभ्यास करायचा आहे आणि या प्रिपरेशन करून ऑलरेडी आपलं करिअर सेट करण्याची स्टेप 1 म्हणजे पहिली पायरी ओलांडायची आहे, क्रॉस करायची आहे. आता याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला पगार किती मिळणार आहे गट अ ते गट ड म्हणजे 4ही पदासाठी, 4ही वर्गासाठी. तर साधारणतः स्टार्टिंग मिनिमम 15,000 पासून 1,77,500 रुपये तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी मिळणार आहे. म्हणजे कमीत कमी 15, जसं तुमचा क्लास असेल म्हणजे तुमची जो वर्ग असेल त्यानुसार सॅलरी मिळणार आहे. प्लस ही गव्हर्नमेंट भरती असल्यामुळे तुम्हाला बाकीचे इन्सेंटिव्ह, शासकीय भत्ते आणि बाकीच्या फॅसिलिटी सुद्धा मिळणार आहे. म्हणून या भरतीच्या जाहिरातीची वाट न बघता, जाहिरात तर येणारच आहे, मंत्रिमंडळाची त्यांनी आपल्याला मंजूर करून दिले या पदासाठी, तर जाहिरात 100% येणार आहे. फक्त डिसेंबर ते जानेवारी पर्यंत आपल्याला वाट बघणार आहे.
पण वाट आपल्याला अभ्यास करायला आणि तयारीला बघायची नाही. आजपासून आतापासून लगेच तयारीला लागायचं, अभ्यास करायचा आणि योग्य ते प्रिपरेशन करायचं आणि या भरतीला आपण सिलेक्ट होऊन आपलं करिअर सेट करायचं मित्रांनो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर 100% मी तुम्हाला उत्तर देणार. तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन क्रायटेरिया सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.